हिंदू धर्मातील अत्यंत पवित्र आणि महत्त्वाचा सण म्हणून महाशिवरात्रीला ओळखले जाते. दरवर्षी फाल्गुन महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्दशीला हा सण साजरा केला जातो. 2026 मध्ये महाशिवरात्रीच्या तारखेबाबत भाविकांमध्ये काहीसा संभ्रम आहे. शास्त्रानुसार 15 फेब्रुवारी 2026 रोजी महाशिवरात्री साजरी करणे सर्वात शुभ ठरेल. भगवान शिव आणि माता पार्वतीच्या विवाहाचा हा पावन दिवस देशभरात मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे. पंचांगानुसार चतुर्दशी तिथीची सुरुवात 15 फेब्रुवारी 2026 रोजी सायंकाळी 5:04 सुरू होत आहे. या तिथीची समाप्ती 16 फेब्रुवारीला सायंकाळी 5:34 होणार आहे. महाशिवरात्रीच्या पूजेमध्ये निश्चित काळ म्हणजेच मध्यरात्रीच्या पूजेला अनन्यसाधारण महत्त्व असते. हा योग 15 फेब्रुवारीच्या रात्री आहे. शास्त्रानुसार याच दिवशी महाशिवरात्री व्रत आणि पूजा करणे फलदायी मानलं जातं. पूजेचे 4 प्रहर आणि अचूक वेळ. महाशिवरात्रीला रात्रीच्या 4 प्रहरात महादेवाची उपासना केल्यास सर्व मनोकामना पूर्ण होतात अशी श्रद्धा आहे. प्रत्येक प्रहरात विशिष्ट वस्तूचा अभिषेक केला जातो. त्यामध्ये प्रथम प्रहर सायंकाळी 6:15 ते रात्री 9:25 पर्यंत दुधाचा अभिषेक केला जातो. द्वितीय प्रहरी रात्री 9:25 ते मध्यरात्री 12:35 पर्यंत दह्याचा अभिषेक करता येतो. तृतीय प्रहर मध्यरात्री 12:35 ते पहाटे 3:45 पर्यंत तुपाचा अभिषेक करता येईल. चतुर्थ प्रहर पहाटे 3:45 ते सकाळी 6:55 पर्यंत मधाचा अभिषेक करता येईल. विशेष निश्चित काळ मुहूर्त 15 फेब्रुवारीच्या मध्यरात्री 12:09 ते 1 वाजेपर्यंत या वेळात केलेली पूजा अत्यंत शुभ मानली जाते. महाशिवरात्रीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करावे आणि उपवासाचा संकल्प करावा. त्यानंतर शिवलिंगावर सर्वप्रथम गंगाजल किंवा शुद्ध पाण्याचा अभिषेक करावा. दूध, दही, तूप, मध आणि साखर या क्रमाने अभिषेक करून पुन्हा शुद्ध जलाने शिवलिंग स्वच्छ करावे. शिवाला प्रिय असलेले बेलपत्र, धतुरा, पांढरी मंदारची फुले, भस्म आणि अक्षता अर्पण कराव्या. पूजा करताना ओम नमः शिवाय किंवा महामृत्युंजय मंत्राचा मनोभावे जप करावा. शेवटी शंकराची आरती करून पांढऱ्या मिठाईचा किंवा फळांचा नैवेद्य दाखवावा. आध्यात्मिक आणि पौराणिक महत्त्व. धार्मिक मान्यतेनुसार महाशिवरात्रीलाच भगवान शिव आणि माता पार्वती यांचा विवाह संपन्न झाला होता. याच दिवशी शिवाने वैराग्य सोडून गृहस्थाश्रमात प्रवेश केला. शिवपुराणानुसार याच रात्री महादेव पहिल्यांदा लिंगोद्भव रूपात किंवा ज्योतिर्लिंग रूपात प्रकट झाले होते. असे मानले जाते की या रात्री विश्वातील आध्यात्मिक ऊर्जा अत्यंत सक्रिय असते. या दिवशी केलेले ध्यान, जप आणि जागरण इतर दिवसाच्या तुलनेत 1000 पटीने जास्त फळ देते. भगवान शिवाने हलाहल विष प्राशन करून जगाचे रक्षण केले. तो दिवसही हाच मानला जातो. काशी, विश्वनाथ, उज्जैनचे महाकाल आणि सर्व शिवालयामध्ये या दिवशी शिव तांडव स्तोत्र आणि रुद्राभिषेकाचा जयघोष भाविकांमध्ये चैतन्य निर्माण करतो. मित्रांनो, व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये ओम नमः शिवाय अवश्य लिहा. भेटूया पुन्हा अशाच महत्त्वपूर्ण माहितीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.